आली होती। 22 तारखेला देखील उद्धव ठाकरे गटात 23ला उद्धव ठाकरे गटाचं इथे नाशिकमध्ये अधिवेशन होतंय। लोकसभेचं नारळ या ठिकाणी या निमित्तानं फुटलं जाणार आहे। मला वाटतं की त्यावेळची परिस्थिती वेगळी होती। त्यावेळेला स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेजी त्या ठिकाणी होते। त्यांचा एक वेगळा दरार होता, आमची युती होती, आम्ही सगळे सोबत होतो। आपल्याला कल्पना आहे त्या गोष्टीची सगळी। आणि त्यावेळेला अगदी एक दिलाने एक प्राणे आम्ही काम करत होतो। आता यांनी आमच्या सोबत राहिलेत, निवडणुका लढल्यात, 55 लोकांचे निवडून आले, 105 आमचे आले, दुप्पटपेक्षा जास्त लोक आमचे निवडून आले, 54 यांचे आलेत। आणि असं असताना त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सोडून जी वेगळी चूल मांडली, खरं म्हणजे चुकीचंच आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, आता त्यांना आता अधिवेशन कुठे घेऊ द्या, त्यांना अधिवेशन कुठे घेऊ द्या। आता त्यांनी सांगावं विधानसभेला त्यांच्या किती जागा निवडून येतात, लोकसभेला किती जागा निवडून येतात। आता लोक दूध खुळे राहिलेले नाहीत। त्यांनी जे कर्म केलेलं आहे त्याचे फळ त्यांना आता नक्की भोगावे लागतील। थोड्याशा मी पुन्हा सांगेल, औट घटकेचा राजा होण्यासाठी उद्धवजींनी जे पक्षाची सगळी वाताहत केलेली आहे, वाताहतच म्हणेल मी त्याला, की म्हणजे बाळासाहेबांनी एवढं पक्ष टिकून ठेवला, एवढा तो विचार टिकून ठेवला। आणि उद्धवजींनी काय केलं, अगदी 2 वर्षाच्या काळासाठी त्यांनी सगळं घालवलं। आज आमच्याबरोबर असते तर मान सन्मानाने राहिले असते, मान सन्मान होतं त्याचं। त्यावेळेला आमचे नेते आले तर ते मातोश्रीवर त्या ठिकाणी जायचे। आता हे उठले की चालले याच्या घरी, चालले त्याच्या घरी, चालले सोमवारच्या घरी, चालले पवार साहेबांकडे। काय किंमत राहिली त्यांची आता, काही नाही राहिलेलं। आमचे नेते म्हणजे अमित भाई पण आले तर त्यांच्या घरीच जायचे। मी बघितलंय, अटलजी बाळासाहेबांना भेटायला जायचे, अडवाणीजी जायचे। आज काय अवस्था आहे त्यांची, बोलवलं की चालले, या इकडे या इकडे, काय राहिलं तर त्यांचं। आणि म्हणून मला वाटतं आता ते त्यांची परिस्थिती तशी राहिलेली नाही। त्यांनी आता कुठेही मेळावे घेतले, कुठे बिगुल फुकलो आणि कुठे शंख वाजवला तरी त्याचा फार उपयोग होणार नाही।